नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड ही कादंबरी आणि आज भाग 8. चित्रांगदची उलट तपासणी घेण्यासाठी पाणिनी पटवर्धन उभा राहिला आणि पाणिनीने त्याला पहिला प्रश्न विचारला. तू रेयांश प्रजापतीला त्याच्या मोटारबोटीतून क्लबवर परत आलेलं प्रत्यक्ष पाहिलंयस? हो, नक्कीच. त्याच्याशी बोललास तेव्हा? नाही, बोलणं नाही झालं. नंतर त्याला गाडीत बसून निघून जाताना पाहिलंस? हो. स्पष्ट दिसला का तुला तो? किती अंतरावरनं बघितलंस? साधारण 150 फुटांवरनं. तू तेव्हा चष्मा घातला होतास? हो. मोटारबोटीत बघितल्यावर तो प्रजापती होता याची खात्री झाली होती तुझी? खरं सांगायचं तर मला आधी तो दुसराच वाटला होता, म्हणजे पुंड. हां, बरोबर. किती अंतरावरनं तुला दिसला होता तो? 150 ते 200 फूट. तू कुठे होतास तेव्हा आणि काय करत होतास? मी माझ्या केबिनमध्ये स्वयंपाक करत होतो. तू चष्मा घालूनच पाहिलंस का त्याला खिडकीतनं? हो, बरोबर. तेव्हा मग वाफ असणार ना तुझ्या चष्म्यावर स्वयंपाक करत असल्यामुळे? असू शकेल. आणि तेव्हा तुला तो पुंड वाटला? हो, वाटला. तुझ्या लक्षात कधी आलं मग ते पुंड नाही आहे? जेव्हा त्याचं प्रेत मी बोटीवर बघितलं ना तेव्हा लक्षात आलं. त्यापूर्वी तू पोलिसांना सांगून टाकलं होतंस की मोटार बोटीतनं पुंड आला होता म्हणून. तेव्हा पोलिसांनी तुला सांगितलं की हे अशक्य आहे, कारण पुंडचा बोटीवरच मृत्यू झाला आहे. तेव्हा तू ठरवलंस की ज्याला मोटार बोटीतून क्लबपर्यंत आलेलं पाहिलंस तो रेयांश प्रजापती असावा. बरोबर आहे? बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताना तसंच झालं आहे. दर शुक्रवारी बोट खाडीत घेऊन जायची रेयांशची सवय होती. हो, लोकांपासून जरा दूर जाऊन राहण्यासाठी तो तसं करायचा. पुंड यायचा का तिथे? हो, कधी कधी यायचा. कधी कधी रेयांशचा खास चेला जतीन भारद्वाज तो सुद्धा यायचा, पण काही विशेष असेल तरच. रेयांशला कोणी आलेलं आवडायचंच नाही. तुला काय माहिती हे सगळं? रेयांश मला सांगायचा. तो बोट घेऊन खाडीत आत जायचा. क्लब दिसेनासा होईपर्यंत आत जायचा. त्याची सवयच होती. भरतीच्या आधी 1.5-2 तास तो बोट खाजणात म्हणजे चिखल असलेल्या भागात नांगरायचा. भरतीनंतर पुन्हा 1.5-2 तास तिथेच ठेवायचा. असं का बरं? कारण काय आहे, ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यात बोट ठेवली तर वाऱ्याच्या तडाख्यात जास्त आपटते आणि नुकसान होतं ना. बरं, मग ओहोटीच्या वेळी कुठे न्यायचा बोट? त्या जागेपासनं 300 फुटावर, थोड्याशा खोल अशा पाण्यात. शुक्रवारी भरती आणि ओहोटी कधी होती? संध्याकाळी 5:40 पूर्ण भरती आणि रात्री 12:06 पूर्ण ओहोटी. अच्छा, म्हणजे जर कोणाला बोट त्या खाजणातनं हलवायची असेल तर भरती नंतर 2 तासांनी म्हणजे 7:40 हलवली जाणं अपेक्षित आहे. नाही, अगदी त्याच वेळेला असं नाही. 8 वाजेपर्यंत हलवली तरी चालू शकतं. 8 नंतर नाही हलवली तर हलवताच येणार नाही. पुढच्या पूर्ण भरतीच्या वेळेपूर्वी 2 तासपर्यंत नाही येणार हलवता. कधी होती पूर्ण भरती नंतरची? ती शनिवारी सकाळी 6:26 आणि त्यानंतरची ओहोटी ती शनिवारी दुपारी 12:52. मला जरा हे भरती ओहोटीचं गणित समजावून सांगशील? हो, सांगतो की. हे बघा, त्या दिवशी जी तिथी असते ना त्याला 3/4 गुणायचं आणि त्यात तिथीच्या 3 पट एवढा आकडा मिनिटं म्हणून वाढवायचा. स्पष्ट करतो थोडंसं. हे बघा, पौर्णिमा असेल तर 15, बरोबर आहे? 15 गुणिले 3/4 म्हणजे 11:15 अधिक 15 गुणिले 3 म्हणजे 45 मिनटं म्हणजे 11.15 अधिक 45 बरोबर 11.60. आलं लक्षात? म्हणजे 12 वाजता पूर्ण भरती. समजा चतुर्थी असेल
तर 4 गुणिले 3/4 याचं उत्तर येतं 3 अधिक 4 गुणिले 3 म्हणजे 12, म्हणजेच 3:12 पूर्ण भरती. पूर्ण भरतीनंतर 6 तास 26 मिनिटांनी पूर्ण ओहोटी. आणि भरती ओहोटीचा खेळ हा चंद्रावर अवलंबून असतो. चंद्र रोज आदल्या रात्रीपेक्षा 52 मिनिटं उशिरा उगवतो. 24 तासात 2 वेळा भरती येते, 2 वेळा ओहोटी येते. म्हणून 52 मिनिटांच्या निम्मे म्हणजे 26 मिनिटं 6 तासात वाढवली की बरोबर ओहोटीची वेळ मिळते. ज्या माणसाला सर्वात प्रथम पुंड मेलेला सापडला त्याच्याशी सर्वात प्रथम बोलणारा तू होतास असं वाटतंय मला. नक्की काय काय झालं सांग जरा सविस्तर. शनिवारी सकाळी 10:30च्या सुमाराला साधारण खाडीच्या पात्रातनं होडी वलवत एक माणूस येत होता. माझं लक्ष गेलं, कारण ज्या पद्धतीनं तो वलवत होता ना ती होडी, ते सगळ्यांना जमण्यासारखं नव्हतं. ते सराव असणाऱ्याचं काम होतं. आणि दुसरं म्हणजे ती होडी फोल्डिंगची होती, म्हणजे अगदी गाडीत घालून नेता येईल अशी. तो जेव्हा जवळ आला ना तेव्हा एकदम ओरडायला लागला. म्हणत होता की त्याचं नाव पालेकर आहे आणि त्याची पुंड बरोबर बोटीवर भेट ठरली होती. हे बघा, हे सगळं ऐकीव आहे बरं का, मोहक म्हणाला. याबद्दल तुम्हाला हरकत घ्यायची आहे का? हो, घ्यायची आहे. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. बरोबर आहे हा हरकतीचा मुद्दा. ठीक आहे, मग त्याच्या बोलण्यावर तुम्ही काय केलं ते सांगा. मी पोलिसांना कळवून टाकलं. काय कळवलं त्यांना? पुन्हा त्याच मुद्द्यावर हरकत आहे आमची. नाही, या वेळेला नाही घेऊ शकत, कारण याआधी तो पालेकरनं काय सांगितलं याबद्दल बोलत होता. आता त्यांनी स्वतः पोलिसांना काय सांगितलं हे तो सांगतोय. अहो, पण म्हणजे पालकरनं सांगितलेलं सगळं तो पोलिसांना सांगितलं या नावाखाली रेकॉर्डवर आणणार. म्हणजे ज्या गोष्टीला आम्ही हरकत घेतली आणि कोर्टानं ती मान्य पण केली, तरीही ते संवाद रेकॉर्डवर येतातच आहेत ना. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते संवाद आता चित्रांगद पागनीसनं पोलिसांना सांगितलेल्या संदर्भातनं येत आहेत. त्यामुळे उत्तर देऊ देत चित्रांगद पागनीसला. मी पोलिसांना सांगितलं की पालकर म्हणत होता की त्याची आणि पुंडची प्रजापतीच्या बोटीवर भेट ठरलेली होती. होडीतून त्यांनी बोटीभोवती फेऱ्या मारून बऱ्याचदा आवाज दिला, हाका मारल्या, पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेवटी बोटीत चढला तेव्हा त्याला पुंड मेलेला दिसला. पोलिसांबरोबर पालकरबद्दल आणखीन काही संवाद. त्यांनी एवढंच विचारलं की पालकरनी माझ्याचकडनं होडी भाड्याने घेतली होती का? मग तू काय उत्तर दिलं पोलिसांना? हाच प्रश्न मी पालकरला विचारला तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं मला तेच मी पोलिसांना सांगितलं की त्याच्या स्वतःच्या कारमध्ये त्याची स्वतःची ठेवलेली फोल्डिंग बोट असताना भाड्यानं का घ्यायची? बोटीवर पुंडला भेटायला जाण्यासाठी पालकर त्याच्या घरनं कधी निघाला याबद्दल त्यांनी तुला जे सांगितलं ते तू पोलिसांना सांगितलंस का? नाही, त्यांनी मला सांगितलं, पण मी ते पोलिसांना नाही सांगितलं. मग त्याला त्याबद्दलचा प्रश्न नाही विचारता येणार बरं का? आपण विचारलाय का मी? हे बघा, तुम्ही आपसात वाद आणि हेवे द्यावे करू नका. न्यायाधीश म्हणाले, तुझ्याशिवाय होड्या मोटार बोटी वगैरे भाड्यानं देणार आणखीन कोण आहे? नाही, मी एकटाच आहे. खून झाला त्या शुक्रवारी रात्री तू कुणाला होडी भाड्यानं दिली होतीस का? ऑब्जेक्शन. ओव्हररूल्ड. एक रोईंग बोट भाड्यानं दिली होती मी सारंग भूपाल नावाच्या माणसाला. रात्री 9 वाजता त्यांनी घेतली. बरोबर 10:20 परत केली. त्यांनी भाडं आणि डिपॉझिट भरलेलं होतं. खाडीच्या पाण्यातल्या जलचरांचा त्याला अभ्यास करायचा होता, म्हणजे त्यांनी तसं सांगितलं तरी होतं. केवळ 1 तास 20 मिनिटात परत केली बोट, म्हणजे आश्चर्य आहे नाही का? जलचरांचा अभ्यास एवढ्या वेळात होतो? नाही, कोणता जलचर आहे आणि त्याच्या कुठल्या सवयीचा अभ्यास करायचा याच्यावर ते अवलंबून आहे. चित्रांगद पागनीसनं उत्तर दिलं आणि कोर्टात हाशा झाल्या. पटवर्धन चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारतोय.
अहो चित्रांगद पागनीस हा काही त्यातल्या तज्ज्ञ नाही आहे. उलट मी त्यातला तज्ज्ञ आहे. चित्रांगद पागनीसने उत्तर दिलं आणि पुन्हा एकदा हशा झाला. तुला त्या सारंग भोपालची आणखीन काही माहिती नाही आहे? तू पोलिसांना कळवलंस? नाही कळवलं. त्यांनी सुद्धा मला नाही विचारलं. खुनाच्या रात्री तेवढी एकच बोट भाड्यानं दिली गेली होती? सर, आणखीन एक बोट गेली होती भाड्यानं, पण ती 3 वाजता आणि ती 5 वाजता परत आली. ती एका बाईला दिली होती, मासेमारीसाठी म्हणून तिने नेली होती. या सारंग भोपालचं वर्णन सांग. तरुण, शिडशिडी, सावळा वर्ण, बोट चालवण्यात सरावलेला वाटत नव्हता, कारण रोईंग बोट चालवणारे अंगावर झब्बा किंवा कुर्ता सलवार असलं काही घालत नाहीत. म्हणजे त्याचं कारण असं आहे की बोटीचा तळ नेहमी पाणी झिरपत असतं ना त्याच्यात, त्यामुळे तो असतो ओला. झब्बा किंवा तत्सम कपडे हे वल्हायला बसल्यावर खाली तळाला टेकतात, भिजून खराब होतात. पण ह्या माणसाने मात्र झब्बा घातला होता. एकंदरीतच त्याचं वागणं दिसणं हे काही दर्यावर्दी माणसासारखं नव्हतं, त्यामुळे तो लक्षात राहिला बरं माझ्या. या माणसाने फक्त 9 ते 10:30 एवढीच बोट चालवली? न्यायाधीशांनी विचारलं. हो सर. कुठे गेला होता तो होडी घेऊन, काही बोलला? त्या खाजणात असं म्हणाला. खाजण कुठे आहे ते विचारलं होतं का त्यांनी जाताना? नाही विचारलं नाही. त्याला ठामपणे माहिती होतं कुठं जायचंय ते, पण होडी मात्र नौकेसारखी चालवत होता. तू त्याला पुन्हा पाहिलं तर ओळखशील? निश्चित. व्हेरी गुड. न्यायाधीश म्हणाले आणि पाणिनीकडे बघत म्हणाले, पटवर्धन तुमचे प्रश्न चालू करा पुन्हा. अच्छा, तर मग पोलीस येईपर्यंत तू वाट बघत बसलास? हां. आपला प्रश्नांचा रोख अचानक बदलत पाणिनीने विचारलं. हो सर. आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांना मी सांगितलं की प्रजापती कुठे लावतो बोट नेहमी ते मला माहिती आहे, आणि मी त्यांना घेऊन गेलो. किती वाजता गेलास बोटीवर? 11:15च्या सुमाराला. तेव्हा पूर्ण ओहोटी होती? पूर्ण ओहोटीपूर्वी साधारण 1.5 तास. तेव्हा बोटीचा तळ जमिनीला टेकला होता का? हो, जवळजवळ टेकला होता तळ. आणि बोट खूप तिरकी झालेली होती? खूपच. त्याच्यावर सरळ उभं राहणं सुद्धा कठीण होतं. साधारण किती अंशात कलली असेल? 25 ते 30 अंशात असेल. पुंडचं शव फोटोत दाखवलेल्याप्रमाणे पडलेलं होतं? हो, बरोबर. खून जर संध्याकाळी झाला असेल तर खून झाल्यापासून प्रेत सापडेपर्यंतच्या काळात आणखीन एक पूर्ण ओहोटी येऊन गेलेली असेल, म्हणजे शुक्रवारी रात्री 12:03 पाहिजे तर शनिवारची पहाट म्हणू आपण. अगदी बरोबर आहे तुमचं. आणि एक पूर्ण भरती येऊन गेली असेल, हेही बरोबर आहे तुमचं. ती किती वाजता आली? 6:26 पहाटे शनिवारी. आता या फोटोमध्ये प्रेत केबिनच्या बाजूला खालच्या कोपऱ्यात डोकं टेकलेल्या अवस्थेत दिसतंय. बरोबर आहे. केबिनच्या दुसऱ्या टोकाकडून या टोकाकडे प्रेत घरंगळत आलेलं असू शकेल का? हे शक्य आहे. शुक्रवारी रात्री 12:03 जेव्हा पूर्ण ओहोटी आली त्या प्रक्रियेत ते घरंगळलेलं असेल? अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बोटीची उजवी बाजू म्हणजे स्टारबोर्ड ही खालच्या बाजूला कललेली होती, त्यामुळे खून झाला तेव्हा प्रेत दुसऱ्या बाजूला असेल. पण 12:03 पूर्ण ओहोटीच्या प्रक्रियेत ते नंतर घरंगळून खालच्या बाजूला आलेला असेल. पटवर्धननी दाखवलेल्या फोटोमध्ये दिसत असलेली मेणबत्ती ही लंबात उभी नाही आहे, तर साधारण 17 अंशात कललेली आहे. न्यायाधीश म्हणाले. असेल ना, त्याचं काय? मोहक पितांबरे बेफिकिरीनं म्हणाला. जेव्हा खुनी माणूस घाईघाईत मेणबत्ती लावतो तेव्हा कोण मापक घेऊन ती लंबात उभी करायला जात नाही ना. पटवर्धनांच्या मनात जो एक मुद्दा आहे ना, तो तुमच्या लक्षात आलेला नाही आहे. तो म्हणजे या मेणबत्तीपासून जे मेण वितळून खाली पसरलंय ते सर्व बाजूनी सारखं पसरलंय. न्यायाधीश म्हणाले. आता मेणबत्तीचं मेण सर्व बाजूनी सारखंच खाली येतं ना. नाही, इथे चुकताय तुम्ही.
जर मेणबत्ती लंबात लावली तर मेण सर्व बाजूनी सारखंच पसरेल. पण इथे मेणबत्ती तिरकी कललेली असून सुद्धा मेण मात्र सर्व बाजूनी सारखं पसरलंय. मोहक पितांबरेचा शंकायुक्त चेहरा बघून न्यायाधीश पुढे म्हणाले, ती मेणबत्ती साक्ष देतीये की जेव्हा मेणबत्ती पेटवण्यात आली तेव्हा ती सरळच उभी करण्यात आली होती. अहो, हे कसं शक्य आहे? फोटोत स्पष्ट दिसतंय ना की ती लंबात नाहीये म्हणून. मोहक पितांबरे वैतागून म्हणाला, ती लंबात नाही हा पुरेसा पुरावा आहे ती कधी पेटवली गेली होती ह्याबद्दलचा, आणि म्हणूनच भरती ओहोटीच्या संबंधातला पुरावा फार महत्त्वाचा आहे. पाणिनी पटवर्धन म्हणाला, आता 5 वाजत आलेत. आजचं कामकाज आपण इथे थांबवूया. उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा कामकाज चालू होईल. तोपर्यंत पोलिसांनी भरती ओहोटीच्या वेळेचा अभ्यास करावा आणि पटवर्धनांच्या मेणबत्तीच्या तिरक्या कोनाचा विचार करा. न्यायाधीश म्हणाले. श्रोते हो, हा होता भाग 8. भाग 9 उद्या ऐकत रहा. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड.